श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे कार्तिकी एकादशी. आपल्या स्कंद पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे कार्तिक महिन्याला विशेष महत्त्व दिलं जातं. कार्तिक महिना हा इतका महत्त्वाचा का मानला जातो? तुळशीची पूजा करणं कार्तिक महिन्यामध्ये का महत्त्वाचं मानलं जातं? आणि ह्या कार्तिक महिन्यामध्ये अशी कोणती झाडं आहेत की ज्याला स्पर्श केल्याने आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात, आपलं संपूर्ण दारिद्र्य हे नष्ट होऊन जातं, आपल्याला जर शत्रू असतील तर त्या शत्रूंचा देखील नाश होतो. अशा ह्या अनेक ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, कार्तिक महिन्याच्या एकादशीला भगवान विष्णू हे झोपेतून जागे होत असतात आणि संपूर्ण सृष्टीवर सुख आणि समाधानाचा वर्षाव करतात अशी धार्मिक धारणा आहे. तसेच माता लक्ष्मी देखील या महिन्यामध्ये पृथ्वी तलावरती येते आणि आपल्या भक्तांना धनाचा अपार आशीर्वाद देत असते. हा महिना परोपकारासाठी मानला जातो आणि त्याचबरोबर कार्तिक महिन्यामध्ये तुळशी पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंचा अवतार असणारे शालिग्राम भगवान जे आहेत तर त्यांच्याबरोबर तुळशी मातेचा विवाह याच कार्तिक महिन्यामध्ये केला जातो. आपण जर ब्रह्ममुहूर्तावर उठून तुळशीची पूजा जर केली या कार्तिक महिन्यामध्ये तर आपल्याला संपूर्ण तीर्थी गेल्याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते. याच महिन्यामध्ये सकाळी लवकर तुळशीच्या रोपापाशी दिवा लावला जातो आणि त्यांची पूजा केली जाते. या महिन्यामध्ये तुळशीची पूजा केल्याने सर्व भीतीपासून आणि दुःखापासून मुक्ती मिळत असते. कार्तिक महिना सणांसाठी खूप प्रसिद्ध मानला जातो. कार्तिक महिन्यामध्ये बरेच असे सण हे साजरे केले जातात. भाऊबीज असते, पाडवा असतो आणि त्याचबरोबर देव उठणे एकादशी असते आणि तुळशी विवाह आणि त्यानंतर सर्व विवाहांना सुरुवात केली जाते. कार्तिक महिन्यामध्ये भगवान शिवाचे कार्तिकेय जे आहेत तर त्यांनी तारकासुराचा वध केला होता, त्यामुळे या महिन्याला कार्तिक नाव हे देण्यात आलेले आहे आणि कार्तिकांचा विजय होण्याचा सुद्धा हा महिना आहे, त्यामुळे सुद्धा याला कार्तिक महिना असं म्हटलं जातं. कार्तिक महिना तपश्चर्या आणि व्रतांचा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शिवशंकरांची उपासना केल्याने कौटुंबिक सुखाचा आनंद मिळत असतो. पहा, याच महिन्यामध्ये कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले जाते. हे वर्षातून एकदाच केले जाते, कारण याच दिवशी फक्त कार्तिक स्वामींचे दर्शन हे घेतले जाते. हा एकच दिवस जो असतो तो वर्षातून एकदाच कार्तिकेयचे दर्शन घेतले जाते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आपल्याला या कार्तिक महिना संपण्यापूर्वी आपल्याला या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे. या झाडाला जर तुम्ही या कार्तिक महिना संपण्यापूर्वी जर स्पर्श केला तर तुम्हाला काही नजरबाधा असेल, काही शत्रुपीडा असेल, काही बाधा असेल, काही दोष लागलेले असतील, दारिद्र्य असेल, दुःख असेल, संकट असतील, या सर्वांचा नाश होऊन जाईल. आणि आपल्याला जर काही दोष लागलेले असतील तर आपली प्रगतीही होत नाही, आपल्या घराची प्रगती होत नाही, मुलांची प्रगती होत नाही, कुठेतरी आपली प्रगती ही थांबली जाते. जर आपण ह्या झाडांना स्पर्श केला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहील. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, धन यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कधीही कमी पडणार नाही. तर पहा, कार्तिक महिना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, परंतु हा जो उपाय आहे तर तुम्ही एखाद्या पवित्र दिवशी केला तर त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतील. हा उपाय जो आहे तर तो तुम्ही एकादशीला करू शकता, त्याचबरोबर तुम्ही नवमी, अष्टमी या दिवशी देखील हा उपाय करू शकता, चतुर्थीला करू शकता. पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या दिवशी आता तुम्ही हा उपाय एकादशीच्या दिवशी
दिवशी केला तर याचं फळ तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळेल. तर तुम्ही एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर जरी उठले तरीसुद्धा चालेल. अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. नंतर एक छान तुपाचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे, तो तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि थोडंसं हळद तुम्हाला सोबत घ्यायची आहे आणि तुम्हाला हे सर्व घेऊन आवळ्याच्या झाडाखाली जायचं आहे. तर पहा, या कार्तिक महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीसोबत या आवळ्याच्या झाडामध्ये वास करत असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता दिव्याखाली काहीतरी आसन टाकायचं आहे, फुलांच्या पाकळ्या टाका किंवा एखादं पान ठेवा आणि हा दिवा प्रज्वलित करून तिथे तुम्हाला ठेवायचा आहे. जी हळद घेऊन गेलेली आहे ती अर्पण करायची आहे आणि जे पाणी घेऊन गेलेले आहात ते सुद्धा तुम्हाला तिथे गोलाकार पद्धतीने अर्पण करायचं आहे आणि त्या हळदीवर हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे पाणी तुम्हाला त्या हळदीवरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर त्या झाडाखाली बसून तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. घरातील पैशांच्या अडचणी, पैसा टिकत नाही, आलेला पैसा कुठे ना कुठे निघून जातो, तर तो घरामध्ये टिकून राहण्यासाठी, लक्ष्मी घरामध्ये अखंड स्वरूपात नांदण्यासाठी, त्याचबरोबर पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मकता यासारखे दोष मिटवण्यासाठी कनकधारा स्तोत्राची सेवा जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. तर तुम्हाला एकदा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. आता तुम्हाला ह्या सेवा तुम्हाला तिथे बसूनच करायच्या आहेत. पहा, तुम्हाला भरपूर असा टाईम तिथे लागणार आहे, परंतु सेवा मनोभावे जर केली तर तुम्हाला त्याचं फळ हे अतिशय लवकर मिळेल आणि चांगल्या पद्धतीने मिळेल. नंतर तुम्हाला त्या आवळ्याच्या झाडाची 1 ते 2 पानं तोडायची आहेत आणि ती घरी घेऊन यायची आहेत. घरी आणल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहेत. हे पानं जे आहेत तर ते तुम्हाला माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू समोर ठेवून त्यांना हळद कुंकू वाहायचं आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, संकट आहेत तर ते दूर व्हावेत. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्यासुद्धा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत. त्या पूर्ण होण्यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती जी पानं आहेत ती एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहेत आणि तुमच्या पर्समध्ये किंवा मग तुमचा जो एखादा व्यवसाय असेल त्या व्यवसायाच्या तिजोरी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा स्वतःबरोबर तुम्ही हे पानं तुमच्या वॉलेटमध्ये सुद्धा ठेवू शकता. पानं आपल्याजवळ राहिल्यामुळे आपल्याला किंवा आपल्या घरातील व्यक्तींना किंवा आपल्या व्यापाराला, व्यवसायाला नजर लागणार नाही. त्या घरामध्ये जो काही पैसा येतो तो स्थिर राहील आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. भगवान विष्णू हे आपल्या सृष्टीचे चालक आहेत आणि त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे कार्तिक महिन्यामध्ये भगवान श्री हरिविष्णू झोपेतून जागे होऊन त्या सृष्टीचे कार्य हातात घेत असतात आणि त्यामुळेच या दिवसापासून त्यांची सेवा आणि उपाय आपल्याकडून जर झाले तर आपल्याला नक्कीच यश प्राप्त होईल. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. तर तुम्ही नक्कीच हा उपाय करून पहा. कार्तिक महिन्यामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. अगदी एकादशीला जरी तुम्ही हा उपाय केला किंवा आवळा नवमी येते त्या दिवशी जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. तर हा उपाय नक्की करा. उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच याचा फरक जाणवेल. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.